माझे नाव सज्जन विठ्ठल सिरसट. मोहोळ तालुक्यातील यावली गावामध्ये माझा किराणा व्यवसायाचे दुकान आहे. मी डॉक्टर प्रमोद पाटील, मोहोळमध्ये मी वैद्यकीय व्यवसाय करतो. मी ऍडव्होकेट श्रीरंग लाडे, मोहोळ, पंढरपूर, सोलापूर या ठिकाणी मी वकील व्यवसाय करतो. मी सोमनाथ बापू पवार, माझा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. मी मनोज कुमार मोरे, माझा मेडिकल वडवळ या छोट्याशा गावामध्ये मेडिकलचा व्यवसाय आहे. बीड येथील ओबीसी मेळाव्यामध्ये भुजबळ साहेबांनी जे वक्तव्य केलं मराठा समाजाच्या आंदोलनाविषयी, त्या आंदोलनाविषयी मला काही गोष्टी आणि प्रश्न भुजबळ साहेबांना विचारायचे. त्या आंदोलनामध्ये मी वैद्यकीय व्यवसाय करणारा एक डॉक्टर आहे आणि माझ्यासारखे असंख्य डॉक्टर, माझ्यासारखे असंख्य इंजिनियर, वकील, व्यावसायिक, फार्मासिस्ट, निरनिराळ्या उद्योगात असणारे आणि महत्वाचं म्हणजे विस्थापित मराठा, जे गरजवंत मराठी आहेत, शेतकरी समाजातले, ते या आंदोलनात सहभागी झालेले होते. कुणीही पैसे घेऊन तुमच्यासारख्यांच्या सभेला जसे लोक येतात तसे अजिबात आलेले नव्हते. पण एक लक्षात घ्या, तुम्ही सरकारमध्ये ज्या सरकारनं काढलाय, माझं भुजबळ साहेबांना नम्र आवाहन आहे. भुजबळ साहेबांनी GR बद्दल राग व्यक्त करावा. तात्काळ आजच्या आज दिवाळीच्या मुहूर्तावर या सरकारमधनं बाहेर पडावं, मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि गोर गरीब लोकांसाठी लढण्यासाठी रस्त्यावर उतरावं. लोक डोक्यावर घेतील, पण GR सरकारनं काढून सरकारच्या विरोधात न बोलता कोणत्या तरी नेत्याच्या विरोधात बोलून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असाल तर लोक डोक्यावर घेणार नाहीत, डोक्यावर पडलेल्या काही म्हणतील. सर्वसामान्यांच्या जनतेचा आज पूरग्रस्त स्थिती असताना त्या गोष्टीकडे लक्ष न देता तुम्ही आज समाजाचे मेळावे घेऊन समाजामध्ये आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून आज सणासुदीच्या वेळेला शेतकरी बांधवाच्या पाठीशी उभा राही सोडून तुम्ही आज भांडणं लावायचं काम करत आहात आणि असले धंदे बंद केले पाहिजे. कोणी हिंदू आक्रोश मोर्चा काढतंय, अरे चाललंय काय? मराठा समाज आज विस्थापित आहे तो हिंदू नाही का? शेतकरी आज पूरग्रस्त आहे तो हिंदू नाही का?